यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड इथे शाळेच्या स्नेह संमेलनात पाकिस्तानी देशभक्तीपर गीतावर विद्यार्थ्यांनी उर्दू शाळेत नृत्य केल्याचा प्रकार समोर आला असून या घटनेमुळे वाद निर्माण झालाय। उर्दू शाळेच्या स्नेह संमेलनात चक्क पाकिस्तानी देशभक्ती गीतावर नृत्य। भाजप नगरसेवकाची तक्रार। मुख्याध्यापक आणि शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल। उमरखेड येथील अब्दुल गफूर शाह नगर परिषद उर्दू शाळा क्रमांक 2 मध्ये आयोजित स्नेह संमेलनात पाकिस्तानी देशभक्ती ए मर्द ए मुजाहिद तेरी यलगार क्या है या गीतावर गायन आणि नृत्य सादर करण्यात आले। या प्रकरणी प्रभाग क्रमांक 9 चे नगरसेवक तथा भारतीय जनता पक्षाचे नेते गोपाल मधकर कलाणे यांनी 1 फेब्रुवारी 2026 ला पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। या तक्रारीनुसार 31 जानेवारीला सायंकाळी शाळेसमोर ए मर्द मुजाहिद या गाण्यावर विद्यार्थ्यांकडून नृत्य सादर करण्यात आले। संबंधित गाण्याचा काही आशय इतर धर्मियांविरोधात द्वेषभावना निर्माण करणार असल्याचा आरोप करण्यात आला। कार्यक्रमाचे आयोजन शाळेचे मुख्याध्यापक अन्सार उल्ला खान अब्दुल मन्नान खान आणि नृत्य दिग्दर्शन शिक्षक मोहम्मद फिरोज आशाजी यांनी केल्याचा आरोप असून दोघेही शासकीय सेवेत असताना विद्यार्थ्यांना चुकीचा संदेश दिल्याचे तक्रारीत नमूद आहे। या कार्यक्रमानंतर स्थानिक पातळीवर संतापाची भावना व्यक्त करण्यात आली आहे। यावेळी भारतीय जनता पक्षाचे नेते गोपाळ कलाने यांनी या प्रकरणी उमरखेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। शाळेच्या कार्यक्रमात अशा प्रकारचे गीत सादर करणं देशभक्तीच्या भावना दुखावणारं असल्याचं त्यांनी सांगितलंय। सादर गीत हे जिहादी गीत असून पाकिस्तान या गीताला राष्ट्रीय गीताचा दर्जा देऊन 1965च्या युद्धात या गीताला स्मृती गीत म्हणून वापरले। त्यामुळे हे गीत शाळेच्या स्नेहमिलनात वाजून लहान मुलांच्या कवळ्या मनावर देशविरोधी संस्कार रुजण्याचे काम संबंधित शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक करीत आहेत। संबंधित शिक्षकावर मुख्याध्यापकावर कडक कारवाई करण्यात यावी। शाळेत विद्यार्थ्यांसमोर असं गीत सादर करणं योग्य नाही, याबाबत कारवाई व्हावी अशी मागणी करत उमरखेड पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करण्यात आली आहे। संबंधित मुख्याध्यापक आणि शिक्षकांवर गुन्हा दाखल करण्यात यावा आणि कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी देखील यावेळी जोर धरू लागली आहे। या घटनेनंतर परिसरात निषेधाची लाट उसळली असून पोलिसांकडून पुढील चौकशी सुरू असल्याची माहिती आहे। दरम्यान शिक्षण सभापती रसूल पटेल यांनी पत्रकार परिषद घेऊन हे आरोप फेटाळले। संबंधित गीत हे 1857च्या ब्रिटिशांविरोधातील स्वातंत्र्य लढ्याच्या पार्श्वभूमीवरचं असल्याचा दावा त्यांनी केला। तसेच हे गीत कोणत्याही प्रतिबंधित यादीत नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं। राजकीय उद्देश होता या मागे, दुसरा कोणताही उद्देश नाही आणि या कार्यक्रमाची काही सत्यता न तपासता गुन्हा दाखल करण्याची पोलीस प्रशासनाने घाई केलेली आहे। फक्त अल्पसंख्याकाच्या समाजाला बदनाम करण्याच्या दृष्टीने, त्यांच्या शाळा बदनाम व्हाव्या या दृष्टीने सदर गुन्हा दाखल केलेला आहे। या गुन्हा हा दाखल करणे म्हणजे फार दुर्भाग्यपूर्ण आहे। या संदर्भात लोकशाहीचे प्रतिनिधी संजय राठोड यांनी उमरखेड येथील पोलीस अधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी कॅमेऱ्यासमोर येण्यास आणि प्रतिक्रिया देण्यास नकार दिलाय आणि संबंधित मुख्याध्यापक आणि शिक्षकांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती देखील त्यांनी फोनवरच दिली आहे। मात्र या संदर्भात शाळेचे मुख्याध्यापक यांना संपर्क साधला असता ते नॉट रिचेबल असल्याचं समोर आलंय। हे स्नेह संमेलन शाळेतील विद्यार्थ्यांसाठी होतं, यामुळे स्थानिक पातळीवरून निषेधाची लाट उसळली असून सोशल मीडियावरही या घटनेची जोरदार चर्चा होते। उमरखेड पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरू केलाय। या संदर्भात संबंधित पोलीस अधिकारी यांच्यासोबत संपर्क साधला असता त्यांनी कॅमेरासमोर येण्यास नकार दिला आहे। तर दुसरीकडे जर पाहिलं तर उर्दू शाळेचे जे मुख्याध्यापक आणि शिक्षक यांच्यासोबत संपर्क साधला असता ते नॉट रिचेबल असल्याचं सुद्धा या ठिकाणी बोलल्या जात आहे। संजय राठोड, लोकशाही मराठी, यवतमाळ। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।